नव्या दिवसाची नवी बातमी। भोसरी परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास सशस्त्र घरफोडीची धक्कादायक घटना घडली। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 79/2024 नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:15 ते 7:45 या वेळेत PCMC चिल्ड्रन पार्क जवळ चैतन्य पार्क, साई दर्शन बिल्डिंग विंग, इंद्रायणी नगर, भोसरी येथे ही घटना घडली। फिर्यादी धर्मेंद्र अमरेंद्र झा वय वर्ष 53 यांच्या फ्लॅटची कडी लॅच तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला। बेडरूममधील कपाट आणि लॉकर उचकटून सुमारे 57,500 रुपये रोख रक्कम तसेच चांदीची नाणे चोरीस गेली। घरफोडीनंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार होत असताना स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग केला। यावेळी आरोपी सागर सिंग सूरज सिंग उर्फ फंटॅस्टिक बावरी अंधेरेल राहणार गुरु गोविंद सिंग नगर, जालना आणि त्याच्या फरारी साथीदाराने चाकू आणि पिस्तुलीचा धाक दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केला। झटापटी दरम्यान सचिन ज्ञानेश्वर पिंगळे त्यांच्या हाताला चाकूचा वार लागून दुखापत झाली, तर ध्वजशेर शाही यांनाही आरोपीला पकडताना किरकोळ जखम झाली। घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सागर सिंग अंधेरेल याला दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास अटक केली। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहे। फरार आरोपींकडे मॅगझिन असलेले पिस्तूल आणि चाकू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक आरोपींवर जालना जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीचे 15हून अधिक गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे करीत आहेत। दरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।